नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट 200 MCQ. सगळ्यात पहिला टॉपिक येतो मित्रांनो आपला कोकण विभाग. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, खालीलपैकी कोणती बंदर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे बंदर आहे? तर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे बंदर जे मित्रांनो ते आहे रेवज बंदर आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो वेरगुला बंदर कोणत्या जिल्ह्यात येतं? वेरगुला बंदर जे मित्रांनो ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला लागून कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला लागून जो समुद्र आहे मित्रांनो तो आहे अरबी समुद्र आहे. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, कोकण किनारपट्टीवर पाऊस प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? तो कोकण किनारपट्टीवर पाऊस जो प्रामुख्याने पडतो नेतृत्व मान्सून या वाऱ्यामुळे पडतो मित्रांनो. ते बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, खालीलपैकी कोणते बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे? तर खालीलपैकी जे बंदर आहे मित्रांनो ते आहे जयगड बंदर आहे मित्रांनो, जे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ते बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, कोकण किनारपट्टीवर उन्हाळ्यातील सरासरी कमाल तापमान साधारण किती असते? तर कोकण किनारपट्टीवर उन्हाळ्यातील सरासरी कमाल तापमान जे असते मित्रांनो ते असते 30 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस या दरम्यान असते मित्रांनो साधारण तापमान. तर सी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, खालीलपैकी कोणते बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे? तर खालीलपैकी जे बंदर आहे मित्रांनो ते आहे वेरगुला बंदर आहे, जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तर ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, कोकण किनारपट्टीवरील पर्जन्यमान जास्त असण्याचे मुख्य कारण कोणते? तर कोकण किनारपट्टीवर पर्जन्यमान जास्त असण्याचे मुख्य कारण जे आहे मित्रांनो ते पश्चिम घाट आहे मित्रांनो मुख्य कारण, आणि नेतृत्व मान्सून आहे. तर बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक कंटेनर वाहतूक कोणत्या बंदरातून होते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कंटेनर वाहतूक जे होते ते जे होते जवाहरलाल नेहरू बंदरातून होते मित्रांनो. सी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, कोकण किनारपट्टीवरील हिवाळ्यातील हवामान कसे असते? तर कोकण किनारपट्टीवरील हिवाळ्यातील हवामान जे असते मित्रांनो ते असते सौम्य आणि तुलनेने कसे असते तर कोरडे असते. तर बी जबर आन्सर होईल. त्यानंतर आपण दुसरा टॉपिक क्वेश्चन फॉर भारतातील नद्या व महाराष्ट्रातील नद्या. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन होतो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी जी मित्रांनो ते आहे गंगा नदी आहे. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, भारतातील सर्वात लांब द्वीपकल्पीय नदी कोणती? तर द्वीपकल्पीय नदी जी आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदी आहे. सी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, गंगा नदीचा उगम कुठे आहे? तर गंगा नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे गंगोत्री हिमनदीवर आहे मित्रांनो गंगा नदीचा उगम. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, गंगा नदीचे उगमस्थानी नाव काय आहे? तर गंगा नदीचे उगमस्थानी नाव जे आहे मित्रांनो ते आहे भागीरथी आहे मित्रांनो. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, गंगा व यमुना यांचा संगम कुठे आहे? तर गंगा व यमुना यांचा संगम जो आहे मित्रांनो तो आहे प्रयागराजवर आहे मित्रांनो. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, यमुना नदीचा उगम कुठे आहे? तर यमुना नदीचा उगम जो आहे मित्रांनो ते आहे यमुनोत्री हिमनदीवर आहे. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठे आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे तिबेट इथे आहे मित्रांनो. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, सिंधू नदीचा उगम कुठे आहे? तर सिंधू नदीचा उगम जो आहे मित्रांनो ते आहे मानसरोवर परिसरात आहे मित्रांनो. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, भारतातील कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? तर भारतातील नर्मदा नदी जी आहे ती पश्चिमेकडे वाहते मित्रांनो. सी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, नर्मदा नदीचा उगम कुठे आहे? तर नर्मदा नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे अमरकंटक येथे आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, तापी नदीचा उगम कुठे आहे? तर तापी नदीचा उगम जो आहे तो मुलताई इथे आहे. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर गोदावरी नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तर कृष्णा नदीचा उगम जो आहे मित्रांनो ते आहे महाबळेश्वरमध्ये आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, कावेरी नदीचा उगम कुठे आहे? तर कावेरी नदीचा उगम जो आहे तो आहे ब्रह्मगिरी टेकड्यावर आहे मित्रांनो. ई जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महानदीचा उगम कुठे कोणत्या राज्यात आहे? तर महानदीचा उगम जो राज्यात आहे मित्रांनो ते छत्तीसगड राज्यात आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळते? तर बंगालच्या उपसागराला मिळणारी नदी जी मित्रांनो ती गोदावरी नदी आहे. सी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर नर्मदा नदी जी समुद्रात मिळते मित्रांनो ती अरबी समुद्रात मिळते. बी जबर आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 19 येतो, तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर तापी नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते अरबी समुद्रात मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20 येतो, भारतातील सर्वात मोठे नदी त्रिभुज प्रदेश कोणत्या नदीचा आहे? तर भारतातील सर्वात मोठा नदी त्रिभुज प्रदेश जो आहे मित्रांनो तो आहे गंगा ब्रह्मपुत्रा या नदीचा त्रिभुज प्रदेश आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21 येतो, गंगा नदी कोणत्या उपसागराला मिळते? तर गंगा नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते बंगालच्या उपसागराला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22 येतो, भारतातील पवित्र नदी म्हणून कोणती नदी प्रसिद्ध आहे? तर भारतातील पवित्र नदी म्हणून प्रसिद्ध नदी जी मित्रांनो ती आहे गंगा नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23 येतो, गोदावरीला कोणत्या नाव दिले जाते? तर गोदावरीला नाव जे दिले जाते मित्रांनो ते दक्षिण गंगा नाव दिले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24 येतो, कृष्णा नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर कृष्णा नदीची प्रमुख उपनदी जी मित्रांनो ती आहे भीमा नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25 येतो, गोदावरीची प्रमुख उपनदी कोणती? तर गोदावरीची प्रमुख उपनदी जी मित्रांनो ती आहे प्रणहिता नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26 येतो, यमुना नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर यमुना नदीची प्रमुख उपनदी जी मित्रांनो ती आहे चंबळ नदी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27 येतो, सिंधू नदीच्या 5 प्रमुख उपनद्यांपैकी एक कोणती? तर सिंधू नदीच्या 5 प्रमुख उपनद्यांपैकी एक नदी जी मित्रांनो ती आहे रावी नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28 येतो, सतलज नदीचा उगम कुठे आहे? तर सतलज नदीचा उगम जो मित्रांनो तो आहे राक्षसताल परिसरात मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29 येतो, बियास नदीचा उगम कुठे आहे? तर बियास नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे बियास कुंडमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 येतो, चिनाब नदी कोणत्या 2 नद्यांचा संगमाने तयार होते? तर चिनाब नदी जी 2 नद्यांच्या संगमाने तयार होते त्या नद्या आहे मित्रांनो त्या आहेत चंद्रा व भागा नद्या आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31 येतो, भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती? तर भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली जी मित्रांनो ती आहे गंगा नदी प्रणाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32 येतो, कोणती नदी राजस्थानमधून वाहते? तर राजस्थानमधून वाहणारी नदी जी मित्रांनो ती आहे लुनी नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 33 येतो, लुनी नदी कोणत्या समुद्रात मिळत नाही? तर लुनी नदी जी मित्रांनो ती मिळत नाही कोणत्याही समुद्रात मिळत नाही मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34 येतो, साबरमती नदीचा उगम कुठे आहे? तर साबरमतीचा नदीचा उगम जो मित्रांनो तो आहे अरवली पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो, माही नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर माही नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते अरबी समुद्रात मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36 येतो, कावेरी नदी कोणत्या समुद्रात मिळते? कावेरी नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते बंगालच्या उपसागरात मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37 येतो, कृष्णा नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर कृष्णा नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते बंगालच्या उपसागरात मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38 येतो, महानदी कोणत्या समुद्रात मिळते? तर महानदी जी मिळते मित्रांनो ती मिळते बंगालच्या उपसागरात मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39 क्वेश्चन येतो, सोन नदी कोणत्या उपनदी आहे? ते तर सोन नदी जी आहे ती कोणाची उपनदी आहे? तर ती मित्रांनो गंगा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40 येतो, कोसी नदी कोणत्या उपनदी आहे? कोणाची उपनदी आहे? तर कोसी नदी जी मित्रांनो ती आहे गंगा नदीची उपनदी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41 क्वेश्चन येतो, गंडक गंडक नदी कोणाची उपनदी आहे? तर गंडक नदी जी मित्रांनो ती आहे गंगा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42 येतो, घागरा नदी कोणाची उपनदी आहे? तर घागरा नदी जी मित्रांनो ती आहे गंगा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 43 येतो, भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जी मित्रांनो ते नर्मदा नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44 येतो, गोदावरी नदी किती राज्यातून वाहते? गोदावरी नदी जी वाहते मित्रांनो ती 5 राज्यातून वाहते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45 येतो, कावेरी नदी कोणत्या 2 प्रमुख राज्यांमधून वाहते? तर कावेरी नदी जी वाहते मित्रांनो ती कर्नाटक व तामिळनाडू या 2 राज्यातून वाहते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 46 येतो, भारतातील सर्वाधिक जलवाहिनी असलेली नदी कोणती? तर जलवाहिनी असलेली नदी जी मित्रांनो ती आहे ब्रह्मपुत्रा नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 47 येतो, भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम कुठे आहे? तर भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम जो आहे मित्रांनो ते देवप्रयाग इथे आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 48 येतो, भारतात कोणती नदी बिहारचे दुःख म्हणून ओळखली जाते? तर भारतातील जी बिहारचे दुःख म्हणून ओळखली जाणारी नदी जी आहे मित्रांनो, ती आहे कोसी नदी आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 49 येतो, भारतातील कोणती नदी गंगा म्हणून ओळखली जाते? तर भारतात उर्द गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी जी मित्रांनो, ती आहे गोदावरी नदी आहे. ए जबर आन्सर होईल. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, तर क्वेश्चन पहिला आहे तो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी केली मित्रांनो, ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना झाली मित्रांनो, ती 1873 या वर्षी झाली मित्रांनो. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर भारतातील पहिली मुलींची शाळा जी सुरू केली ती केली सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी केली. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? तर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्या होत्या मित्रांनो, त्या होत्या सावित्रीबाई फुले होत्या. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय? तर सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव जे आहे मित्रांनो, ते आहे महात्मा ज्योतिराव फुले. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो, ते लिहिला महात्मा फुले यांनी लिहिला. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो, तो लिहिला महात्मा फुले यांनी लिहिला. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार कोणी केला? तर विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार जो केला मित्रांनो, तो केला सर्वांनी केला, यानी की लोकहितवादी यांनी केला, महादेव गोविंद रानडे यांनी केला आणि महात्मा फुले यांनी केलं. वरती सर्व ऑप्शन जे आपले राईट आहे, तर डी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जाते? तर लोकहितवादी म्हणून ओळखले जाते मित्रांनो, ते ओळखले जाते गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, शतपत्रे कोणी लिहिली? तर शतपत्रे जी लिहिली मित्रांनो, ती लिहिली गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना जी केली मित्रांनो, ती केली आत्माराम पांडुरंग यांनी केली. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर प्रार्थना समाजाची स्थापना जी झाली मित्रांनो, ती झाली 1867 मध्ये झाली. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापकापैकी एक कोण होते? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापकापैकी एक जे होते मित्रांनो, ते होते गोपाळ गणेश आगरकर होते. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, सुधारक हे वृत्तपत्र कोणी लिहिले? तर सुधारक हे वृत्तपत्र जे लिहिले मित्रांनो, ते आगरकरांनी लिहिले. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, केसरी वृत्तपत्राचे संस्थापक कोण? तर केसरी वृत्तपत्राचे संस्थापक जे मित्रांनो, ते आहे लोकमान्य टिळक आहे. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र जे सुरू केले मित्रांनो, ते केले लोकमान्य टिळक यांनी केले. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? तर बहिष्कृत हितकारणी सभा जी स्थापन केली ती केली मित्रांनो, ती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली? तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना जी झाली मित्रांनो, ती झाली 1924 मध्ये झाली. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाड चौदार तळे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर महाड चौदार तळे सत्याग्रहाचे नेतृत्व जे केले मित्रांनो, ते केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, मनुस्मृती दहन कधी झाले? तर मनुस्मृती दहन जे झाले मित्रांनो, ते झाले 1927 मध्ये झाले. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण? भारतीय राजघटनेचे शिल्पकार जे मित्रांनो, ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना जी केली मित्रांनो, ती केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर आर्य समाजाची स्थापना जी झाली मित्रांनो, ती झाली 1875 मध्ये झाली. ए आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 24वा येतो, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना जी केली ती केली राजा राममोहन राय यांनी केली. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना झाली मित्रांनो, ती झाली 1828 मध्ये झाली. ए आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 26 येतो, सती प्रथा बंद करण्यासाठी प्रसिद्ध समाजसुधारक कोण? तर सती प्रथा बंद करण्यासाठी प्रसिद्ध समाजसुधारक जे आहे मित्रांनो ते आहे राजा राममोहन रॉय आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27 येतो, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना जी केली मित्रांनो ती केली स्वामी विवेकानंद यांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28 येतो, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? रामकृष्ण मिशनची स्थापना झाली मित्रांनो ती झाली 1897 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29 येतो, उठा जागे व्हा हा संदेश कोणी दिला? तर उठा जागे व्हा हा संदेश जो दिला मित्रांनो तो दिला स्वामी विवेकानंदांनी दिला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 येतो, सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश काय होता? तर सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश जो होता मित्रांनो तो होता सामाजिक समता. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31 येतो, कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू करणारे राज्य कोण? तर कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू करणारे राज्य जे आहे मित्रांनो ते आहे राजर्षी शाहू महाराज आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32 येतो, शाहू महाराजांनी आरक्षण कोणत्या वर्षी लागू केले? तर शाहू महाराजांनी आरक्षण जे लागू केले मित्रांनो ते केले 1902 मध्ये केले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33 येतो, कर्मवीर ही उपाधी कोणाला मिळाली? तर कर्मवीर ही उपाधी जी मिळाली मित्रांनो ती उपाधी मिळाली भाऊराव पाटील यांना मिळाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34 येतो, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण? तर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक जे मित्रांनो ते आहे कर्मवीर भाऊराव पाटील आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1919 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36 येतो, कमवा आणि शिका या योजना कोणी सुरू केली? तर कमवा आणि शिका ही योजना कोणी सुरू केली? तर ही योजना सुरू केली मित्रांनो ती केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37 येतो, आनंदीबाई जोशी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर आनंदीबाई जोशी ज्या क्षेत्राशी संबंधित होते ते क्षेत्र आहे मित्रांनो ते आहे वैद्यकीय क्षेत्र आहे, शिक्षण आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 38, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कोण ओळखल्या जातात? तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात मित्रांनो आनंदीबाई जोशी यांना ओळखले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39 येतो, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो तो लिहिला ताराबाई शिंदे यांनी लिहिला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41 येतो, हिंदू महिला विद्यालय स्थापनेशी कोण संबंधित होत्या? तर हिंदू महिला विद्यालय स्थापनेशी जे संबंधित होत्या त्या होत्या पंडिता रामाबाई होत्या. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41 येतो, सेवा सदन संस्थेची कार्याशी कोण संबंधित होत्या? ते सेवा सदन संस्थेच्या कार्याशी संबंधित ज्या होत्या मित्रांनो त्या होत्या रमाबाई रानडे होत्या. ए जे आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42 येतो, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित समाजसुधारक कोण? तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित समाजसुधारक जे मित्रांनो ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ए जे आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 43 येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? तर बौद्ध धर्माची दीक्षा जी घेतली मित्रांनो ती घेतली नागपूर येथे घेतली दीक्षाभूमी येथे. तर ए जे आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44 येतो, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जाती भेदाचा विनाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो तो लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. ए जे आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45 येतो, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? तर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश जो दिला मित्रांनो ते दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. ए जे आपला आन्सर होईल. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तर क्वेश्चन पहिला आहे तर मित्रांनो महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा लागतात? तर महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा लागतात? तर मित्रांनो लागतात 6 राज्यांची सीमा लागतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस जो समुद्र आहे मित्रांनो तो आहे अरबी समुद्र आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तरेस जे राज्य आहे मित्रांनो ते आहे गुजरात राज्य आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो चौथा क्वेश्चन येतो मित्रांनो महाराष्ट्राच्या वायव्येस कोणते केंद्रशासित प्रदेश येतो? महाराष्ट्राच्या वायव्येस जे केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो ते आहे दादर व नगर हवेली आणि दमण व दीव हे केंद्रशासित प्रदेश मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5 येतो महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या पूर्वेस जे राज्य आहे मित्रांनो ते आहे छत्तीसगड राज्य आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6 येतो महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या आग्नेयेस जे राज्य आहे मित्रांनो ते आहे तेलंगणा हे राज्य आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7 येतो महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या दक्षिणेस जे राज्य आहे मित्रांनो ते आहे कर्नाटक राज्य आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल.
क्वेश्चन 8 आहे तो नेतृत्व दिशेने कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या नेतृत्व दिशेने जे राज्य आहे मित्रांनो ते आहे गोवा राज्य आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9 आहे तो महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या ईशान्येस जे राज्य आहे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश राज्य आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तो महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे सर्वात मोठे राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे सर्वात मोठे राज्य जे आहे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश आहे. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे सर्वात छोटे राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे सर्वात छोटे राज्य जे आहे मित्रांनो ते आहे गोवा राज्य आहे मित्रांनो. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला गुजरात आहे? तर महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला गुजरात येतं मित्रांनो? उत्तर व पश्चिम दिशेला जे आहे गुजरात आहे मित्रांनो. कोकण विभागाच्या वरती जे आहे गुजरात आहे. त्यानंतर क्वेश्चन 13 येतो महाराष्ट्राच्या सीमेला किती केंद्रशासित प्रदेश लागतो? तर महाराष्ट्राच्या सीमेला किती केंद्रशासित प्रदेश लागतो? तर मित्रांनो एक केंद्रशासित प्रदेश लागतो. सी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य नसलेले कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य नसलेले राज्य जे मित्रांनो ते आहे ओडिसा. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या राज्याशी आहे? तर महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा जी आहे मित्रांनो ते मध्य प्रदेश या राज्याशी आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो महाराष्ट्राच्या दक्षिण व पूर्वेस कोणते राज्य आहे? तर दक्षिण पूर्वेचे राज्य आहे मित्रांनो ते आहे तेलंगणा राज्य आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो महाराष्ट्राला समुद्रकिनारा कोणत्या समुद्राचा लाभला आहे? तर महाराष्ट्राला समुद्रकिनारा जो लाभला आहे मित्रांनो ते आहे अरबी समुद्राचा लाभलेला आहे. ए जबर आन्सर होईल. क्वेश्चन 18 येतो महाराष्ट्राच्या सीमेला लागणारा राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेश मिळून किती? तर महाराष्ट्राला सीमेला लागणाऱ्या राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेश मिळून संख्या जी आहे मित्रांनो ते आहे 7 आहे. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19 येतो खालीलपैकी महाराष्ट्राला सीमेला लागणारे राज्य कोणते? तर खालीलपैकी महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य जे मित्रांनो ते आहे गुजरात राज्य आहे. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20 येतो महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक व्यतिरिक्त कोणते राज्य लागते? तर महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक व्यतिरिक्त जे राज्य लागते मित्रांनो ते गोवा राज्य लागते. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21 येतो महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड व्यतिरिक्त कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड व्यतिरिक्त जे राज्य मित्रांनो ते आहेत तेलंगणा राज्य आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22 येतो महाराष्ट्राच्या सीमेला राजस्थान लागतो का? तर महाराष्ट्राच्या सीमेला राजस्थान लागतो तर हे विधान बरोबर आहे का चूक आहे मित्रांनो? तर हे विधान जे आहे ते बरोबर नाही. तर नाही आपलं जे राईट आन्सर येईल. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23 येतो महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा कोणत्या राज्याशी आहे? तर महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा जी आहे मित्रांनो ती आहे गुजरात व मध्य प्रदेश या राज्याशी आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24 येतो महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला काय म्हणतात? तर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला जे म्हणतात मित्रांनो ते कोकण किनारा म्हणतात. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25 येतो महाराष्ट्राच्या सीमेला लागणाऱ्या राज्यामध्ये नवीन राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणाऱ्या राज्यामध्ये नवीन राज्य जे मित्रांनो ते आहे तेलंगणा राज्य. बी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26 येतो महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य नसलेले कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य नसलेले ते आहे ते झारखंड आहे मित्रांनो. सी जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27 येतो महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र असल्यामुळे कोणते किनारपट्टी प्रदेश तयार झाला आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र असल्यामुळे कोणती किनारपट्टी तयार झाली? तर कोकण किनारपट्टी तयार झालेली मित्रांनो. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28 येतो महाराष्ट्राची सीमा व छत्तीसगडची कोणत्या दिशेला आहे? महाराष्ट्राची सीमा जी छत्तीसगडची आहे ती आहे पूर्व दिशेने मित्रांनो. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29 येतो महाराष्ट्राची सीमा तेलंगणाशी कोणत्या दिशेला आहे? तर महाराष्ट्राची सीमा जी आहे ती तेलंगणा राज्याशी ते आहे आग्नेय या दिशेला आहे मित्रांनो. हे ध्यानात ठेवा. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 येतो महाराष्ट्राच्या सीमेला लागणाऱ्या राज्यामध्ये हिंदी भाषिक राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणाऱ्या राज्यामध्ये हिंदी भाषिक राज्य जे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31 येतो महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य जे मित्रांनो ते आहे कर्नाटक आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32 येतो महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य जे मित्रांनो ऑप्शनपैकी ते आहे गोवा आहे मित्रांनो. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33 येतो महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य जे मित्रांनो ऑप्शनमध्ये ते आहे गुजरात आहे. ए जबर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34 येतो महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य जे आहे मित्रांनो ते आहे छत्तीसगड आहे. ए जबर आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 35 येतो, महाराष्ट्राच्या सीमेला लागणारं राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणारं राज्य जी मित्रांनो ते आहे तेलंगणा राज्य आहे. ऑप्शनपैकी ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36 येतो, महाराष्ट्राच्या सीमेला लागणारं राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या सीमेला लागणारं राज्य जे मित्रांनो ऑप्शनपैकी ते आहे मध्य प्रदेश आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37 येतो, महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले प्रमुख सीमावर्ती राज्य कोणते? तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले प्रमुख सीमावर्ती राज्य जे मित्रांनो ते आहे कर्नाटक राज्य आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38 येतो, महाराष्ट्राच्या पश्चिमेला समुद्रकिनारा सुमारे किती किमी आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्रकिनारा जो आहे मित्रांनो ते आहे 720 किमी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39 येतो, महाराष्ट्राची सीमा दादर व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाशी लागते का? हे विधान बरोबर आहे की चूक आहे? हे विधान जे आहे मित्रांनो ते बरोबर आहे. महाराष्ट्राची सीमा जी आहे दादर नगर हवेली व दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाला लागते. ते ए जे आपला राईट आन्सर होईल. तर भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर अर्थशास्त्रावर. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तर मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना केव्हा झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1 एप्रिल 1935 मध्ये झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, आरबीआयचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर आरबीआयचे राष्ट्रीयकरण जे झाले मित्रांनो ते झाले 1949 मध्ये झाले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे? तर आरबीआयचे मुख्यालय जे मित्रांनो ते आहे मुंबई येथे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, आरबीआयची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? तर आरबीआयची स्थापना झाली मित्रांनो ती झाली आरबीआय ॲक्ट 1934 या कायद्याअंतर्गत झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो, भारतातील चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर भारतातील चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार जो आहे मित्रांनो तो आहे आरबीआयकडे आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, 1 रुपयाची नोट कोण जारी करते? तर 1 रुपयाची नोट जी जारी करते मित्रांनो ती करते भारत सरकार जे आहे ती जारी करते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, आरबीआयचा प्रमुख कोण असतो? तर आरबीआयचा प्रमुख जो असतो तो असतो गव्हर्नर असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, भारताची केंद्रीय बँक कोणती? तर भारताची केंद्रीय बँक जी मित्रांनो ती आहे आरबीआय बँक आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, बँकर्स बँक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बँकर्स बँक म्हणून ओळखली जाणारी बँक जी आहे मित्रांनो ती आहे आरबीआय बँक आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, शेवटचा काय कर्जदाता लीडर ऑफ लास्ट रिसोर्ट कोण असतो? तर शेवटचा कर्जदाता जो असतो मित्रांनो तो असतो आरबीआय असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा टॉपिक येतो मित्रांनो आपला पंचवार्षिक योजना. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, भारतात पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली? तर भारतात पहिली पंचवार्षिक योजना जी सुरू झाली मित्रांनो ती सुरू झाली 1951 मध्ये सुरू झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात आली? तर पहिली पंचवार्षिक योजना जी राबवण्यात आली ती मित्रांनो या कालावधीत राबवण्यात आली. ते कालावधी आहे 1951 ते 1956 या कालावधीत राबवण्यात आली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत जे क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले ते क्षेत्र मित्रांनो ते आहे शेती व सिंचन. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? तर दुसरी पंचवार्षिक योजना जी होती मॉडेलवर आधारित ती होती ते मॉडेल आहे मित्रांनो तो महालनोबिस मॉडेल आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो, दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर दुसरी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 1956 ते 1961 या कालावधीत होती. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आला? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत जे क्षेत्रावर भर देण्यात आला मित्रांनो ते अवजड उद्योग या क्षेत्रावर भर देण्यात आला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर तिसरी पंचवार्षिक योजना जी होती ती होती 1961 ते 1966 या कालावधीत होती मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट काय होती? तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट जे होते मित्रांनो ते होते अन्नधान्यात स्वयंपूर्णता. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, तिसऱ्या योजनेनंतर कोणत्या कालावधी आला? तर तिसऱ्या योजनेनंतर जो कालावधी आला मित्रांनो तो वार्षिक योजनेचा कालावधी आला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो,
वार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात आला? तर वार्षिक योजना जी राबवण्यात आली मित्रांनो ती 1966 ते 1969 या कालावधीत राबवण्यात आली. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो. चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर चौथी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 1969 ते 1974 या कालावधीत होती. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो. पाचवी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर पाचवी पंचवार्षिक योजना जी होती कालावधी ती होती 1974 ते 1979 या कालावधीत होती मित्रांनो. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो. गरिबी हटाओ हा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? तर गरिबी हटाओ हा जो नारा आहे मित्रांनो तो आहे पाचवी योजनेशी संबंधित आहे मित्रांनो. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो. रोलिंग योजना कोणी सुरू केली? तर रोलिंग योजना जी सुरू केली मित्रांनो ती केली जनता पक्ष सरकारने केली मित्रांनो. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो. सहावी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर सहावी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 1980 ते 1985 या कालावधीत होती. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो. सातवी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर सातवी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 1985 ते 1990 या कालावधीत होती. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो. आठवी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर आठवी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 1992 ते 1997 या कालावधीत होती. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो. आर्थिक उदारीकरणानंतर ही पहिली पंचवार्षिक योजना कोणती? तर आर्थिक उदारीकरणानंतरची पहिली पंचवार्षिक योजना जी आहे मित्रांनो ती आहे 8वी आहे. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो. नववी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर नववी पंचवार्षिक योजना जी कालावधी होती मित्रांनो तो कालावधी आहे 1997 ते 2002 हा जो कालावधी आहे मित्रांनो नववी पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो. 10वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर 10वी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 2002 ते 2007 या कालावधीत होती मित्रांनो. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो. 11वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर 11वी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 2007 ते 2012 या कालावधीत होती. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो. 12वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर 12वी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 2012 ते 2017 या कालावधीत होती. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो. भारतात एकूण किती पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या? तर भारतात एकूण ज्या पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या मित्रांनो त्या राबविण्यात आल्या 12 ज्या योजना राबविण्यात आल्या तर सी पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो. पंचवार्षिक योजना कोण तयार करत असते? तर पंचवार्षिक योजना जी तयार करत असे मित्रांनो ती असते नियोजन आयोग तयार करत असे. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो. नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर नियोजन आयोगाची स्थापना जी झाली मित्रांनो ती स्थापना झाली 15 मार्च 1950 रोजी जी नियोजन आयोगाची स्थापना झाली. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो. नियोजन आयोगाच्या जागी कोणती संस्था स्थापन झाली? तर नियोजन आयोगाच्या जागी जी संस्था स्थापन झाली मित्रांनो ती संस्थेचं नाव आहे नीती आयोग. एज पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर नीती आयोगाची स्थापना झाली मित्रांनो ती झाली 1 जानेवारी 2015 मध्ये झाली. एज पर आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो. भारतातील शेवटची पंचवार्षिक योजना कोणती होती? तर भारतातील शेवटची पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 12वी शेवटची पंचवार्षिक योजना होती. बी पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो. पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षानंतर बंद करण्यात आल्या? तर पंचवार्षिक योजना ज्या बंद करण्यात आल्या मित्रांनो ते आल्या 2017 मध्ये बंद करण्यात आल्या. बी पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो. पंचवार्षिक योजना बंद झाल्यानंतर विकास नियोजनाची जबाबदारी कोणाकडे आहे? तर पंचवार्षिक योजना बंद झाल्यानंतर विकास योजनेची जी जबाबदारी आहे मित्रांनो ती नीती आयोगाकडे आहे. एज पर आन्सर होईल. ते 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर भारतातील पर्वतरांगा आणि महाराष्ट्रातील पर्वतरांगा. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो. भारतातील सर्वात उंच शिखर भारतीय दाव्यानुसार कोणते आहे? तर भारतीय दाव्यानुसार ते भारतातील सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे केटू पर्वत आहे मित्रांनो. सी पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे. तर भारतातील सर्वात उंच पूर्णपणे भारतात असलेले शिखर कोणते? तर पूर्णपणे भारतात असलेले शिखर जे मित्रांनो ते आहे कंचनजंगा जे शिखर आहे सर्वात उंच भारतामध्ये आहे मित्रांनो. सी पर आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो.
कांचनजंगा शिखर कोणत्या राज्यात येते? कांचनजंगा शिखर जे मित्रांनो ते सिक्कीम या राज्यामध्ये आहे. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, नंदादेवी शिखर कोणत्या राज्यात आहे? नंदादेवी शिखर जे मित्रांनो ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. सी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, अरावली पर्वतरांग भारतातील कोणत्या दिशेने पसरलेली आहे? तर अरावली पर्वतरांग जे मित्रांनो ते ईशान्य व नेतृत्व या दिशेने पसरलेली आहे. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? तर भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग जी मित्रांनो ते आहे अरावली पर्वतरांग आहे मित्रांनो. सी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, निलगिरी पर्वतरांग कोणत्या दोन घाटांना जोडते? तर निलगिरी पर्वतरांग जी मित्रांनो ती पूर्व घाट व पश्चिम घाटांना जोडते मित्रांनो. या दोन घाटांना जोडते. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, दोडो बेटा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर दोडो बेटा शिखर जे मित्रांनो ते निलगिरी पर्वतरांगेत आहे. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, आनाईमुडी शिखर कोणत्या राज्यात आहे? तर आनाईमुडी शिखर जे मित्रांनो ते केरळ या राज्यामध्ये आहे. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर जे मित्रांनो ते आहे अनाईमुडी हे जे शिखर मित्रांनो सर्वात उंच शिखर जे दक्षिण भारतातील आहे. सी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, मुलैनगिरी शिखर कोणत्या राज्यात आहे? मुलैनगिरी हे शिखर जे मित्रांनो ते आहे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. सी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, पश्चिम घाटाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पश्चिम घाटाला सह्याद्री या नावाने ओळखले जाते. सह्याद्री घाट या नावाने ओळखले जाते मित्रांनो. ए चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, सातपुडा पर्वतरांग कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे? तर सातपुडा पर्वतरांग जे मित्रांनो ते नर्मदा आणि तापी या नद्यांदरम्यान आहे मित्रांनो. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, विंध्य पर्वतरांग कोणत्या नदीच्या उत्तरेस आहे? तर विंध्य पर्वतरांग जे आहे मित्रांनो ते नर्मदा नदीच्या उत्तरेस आहे मित्रांनो. ए चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, काराकोरम पर्वतरांगेतील प्रसिद्ध खिंड कोणती? तर काराकोरम पर्वतरांगेतील प्रसिद्ध खिंड जी मित्रांनो ते आहे काराकोरम खिंड आहे मित्रांनो. सी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील रांग कोणती? तर हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील रांग जी मित्रांनो ते आहे शिवालिक रांग आहे मित्रांनो. सी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, हिमालयातील सर्वात उत्तरेकडील रांग कोणती? तर हिमालयातील सर्वात उत्तरेकडील रांग जी मित्रांनो ते आहे हिमाद्री मित्रांनो. ए चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, पीर पंजाल पर्वतरांग कोणत्या भागात आहे? तर पीर पंजाल पर्वतरांग जी मित्रांनो ती जम्मू काश्मीर या भागात आहे मित्रांनो. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, झोजिला खिंड कोणाला जोडते? तर झोजिला खिंड जे जोडते मित्रांनो जोडते श्रीनगर आणि लेह यांना जोडते मित्रांनो. ए चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर नाथुला खिंड जे मित्रांनो ती सिक्कीम या राज्यामध्ये आहे. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, पालघाट खिंड कोणत्या दोन राज्यांना जोडते? तर पालघाट खिंड जी जोडते मित्रांनो ती केरळ व तामिळनाडू या दोन राज्यांना जोडते मित्रांनो. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, भोरघाट कोणत्या दोन शहरांना जोडते? तर भोरघाट जे जोडते दोन शहरांना ते पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडते. ए चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, थाळघाट कोणत्या मार्गावर आहे? तर थाळघाट जे मार्गावर आहे मित्रांनो ते मुंबई आणि नाशिक या मार्गावर आहे. ए चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? तर पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर जे मित्रांनो ते आहे महेंद्रगिरी जे सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो. ए चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, अरावली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? अरावली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर जे मित्रांनो ते आहे गुरु शिखर आहे मित्रांनो. ए चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, गुरु शिखर कोणत्या राज्यात आहे? तर गुरु शिखर जे मित्रांनो ते आहे राजस्थान या राज्यामध्ये आहे. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, पश्चिम घाटाला युनेस्को जागतिक वारसा दर्जा कधी मिळाला? तर पश्चिम घाटाला युनेस्को जागतिक वारसा दर्जा जो मिळाला तो 2012 मध्ये मिळाला. सी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या किनारपट्टीला समांतर आहे? तर सह्याद्री पर्वतरांग जी मित्रांनो ती पश्चिम किनारपट्टीला आहे समांतर आहे मित्रांनो. बी चा राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, हिमालयाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेमुळे झाली? तर हिमालयाची निर्मिती झाली मित्रांनो ती गडी पर्वत निर्मितीमुळे झाली मित्रांनो. या प्रक्रियेमुळे झाली. बी चा राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो अरावली पर्वतरांग प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? तर अरावली पर्वतरांग जी मित्रांनो ती आहे राजस्थानमध्ये मित्रांनो. ए जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर जे मित्रांनो ते आहे धुपगड हे शिखर आहे मित्रांनो. ए जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो धुपगड कोणत्या टेकडीवर आहे? तर धुपगड जे मित्रांनो ते आहे पंचमढी या टेकडीवर आहे मित्रांनो. बी जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो निलगिरी पर्वतरांग कोणत्या राज्यामध्ये पसरलेली आहे? तर निलगिरी पर्वतरांग जी मित्रांनो ते पसरलेले आहे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या 3 राज्यामध्ये पसरलेले आहे मित्रांनो. बी जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो हिमालयाचे सर्वाधिक विस्तार कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात आहे? ते हिमालयाचे सर्वाधिक विस्तार जे मित्रांनो ते आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे मित्रांनो. बी जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो भारतातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती? तर भारतातील सर्वात उंच पर्वतरांग जी मित्रांनो ते आहे हिमालय जे आहे सर्वात उंच भारतातील पर्वतरांग मित्रांनो. सी जबर राईट आन्सर. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पार्ट घटना दुरुस्ती. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो भारतीय संविधानातील दुरुस्तीची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर भारतीय संविधानातील दुरुस्तीची तरतूद जी आहे मित्रांनो ती आहे 368 कलमामध्ये आहे. सी जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो संविधानाची पहिली दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर संविधानाची पहिली दुरुस्ती जी झाली मित्रांनो ती झाली 1951 मध्ये झाली. बी जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो पहिल्या घटनादुरुस्तीने कोणते अनुसूची समाविष्ट केली? तर पहिल्या घटनादुरुस्तीने जी अनुसूची समाविष्ट केली ते आहे मित्रांनो 9वी अनुसूची जी आहे ती समाविष्ट केली. बी जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो 7वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 7वी घटनादुरुस्ती झाली मित्रांनो ती झाली 1956 मध्ये झाली. ए जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो 7व्या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश काय होता? तर 7व्या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश जो होता मित्रांनो ते होत्या राज्याच्या पुनर्रचना. तर बी जबर राईट आन्सर होईल. क्वेश्चन 6वा येतो 24वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 24वी घटनादुरुस्ती झाली मित्रांनो ती झाली 1971 मध्ये झाली. बी जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो 24व्या घटनादुरुस्तीने कोणत्या अधिकार स्पष्ट केला? तर 24व्या घटनादुरुस्तीने जो अधिकार स्पष्ट केला मित्रांनो तो केला संसदेला संविधान दुरुस्तीचा अधिकार. तर बी जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो 25वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 25वी घटनादुरुस्ती झाली ती 1972 मध्ये झाली. बी जबर राईट आन्सर होईल.